दृश्य आपल्याला बघायला मिळतात की कशा पद्धतीने या कारला आग लागलेली होती आणि यानंतर काळे धुराचे लोट हे अर्थातच पूर्ण या बोगद्यामध्ये पसरायला सुरुवात झाली। ज्यावेळेला आमची प्रतिनिधी जुई जाधव या ठिकाणी गेली तेव्हा अक्षरशः बोलणंही कठीण झालेलं होतं। इतक्या मोठ्या प्रमाणात हा धूर जो आहे तो पूर्ण या आतल्या भागामध्ये पसरलेला होता, पसरला जात होता आणि तो हळूहळू ज्या ठिकाणी गाड्या उभ्या होत्या तिथपर्यंतही पोहोचलेला होता आणि त्यामुळेच नागरिकांमध्ये चांगलीच घबराट पसरली। अनेक मुंबईकर आणि ड्रायव्हर हे सुद्धा तिथून पळून गेले। तर सध्या जे प्रत्यक्षदर्शी आहेत ते आपल्या सोबत आहेत, ज्यांनी ही संपूर्ण घटना आपल्या डोळ्यांनी पाहिली असे प्रत्यक्षदर्शी दिनेश गोसावी आपल्या सोबत आहेत। दिनेशजी, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। तुम्ही नेमकं काय पाहिलं, किती वाजता तिथे पोहोचला होतात आणि केव्हा लक्षात आलं की ही अशी दुर्घटना घडली, जरा सांगाल? साधारण 11:20 11:15च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। आतमध्ये जेव्हा गाड्या आतमध्ये चाललेल्या होत्या तेव्हा मोठ्या प्रमाणात आग लागली। आमची गाडी ट्रॅफिक मध्ये अडकली होती आणि माझ्यासोबत 5-6 जण गाडीमध्ये सुद्धा होते आणि अजूनही आहेत। मी माझ्या सोबत असणाऱ्या लोकांना सांगितलं की तुम्ही गाडीतून पुढे जा, मी गाडी घेऊन मागून येतो। त्याचप्रमाणे बोगद्यामध्ये लोक साऱ्यावाऱ्या पळत होते। काही लोक इतके घाबरलेले होते, ज्येष्ठ नागरिक नक्कीच काही तांत्रिक कारणामुळे दिनेश गोसावी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। मात्र 11:20च्या सुमारास ही घटना घडली आणि त्यानंतर मात्र अनेकांमध्ये घबराट पसरली। हे काही आपण मुलं बघतोय, काही ड्रायव्हर आहेत, काही लोक खरोखरीच या गाडीतनं आपल्या उतरून हे धावायला सुरुवात केलेली होती, कारण अक्षरशः घबराट पसरली की ही आग पुढे सरकू नये अशा स्वरूपाची भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यामुळे अनेकांनी तिथून अक्षरशः पळ काढला। मात्र घडलेल्या या घटनेनंतर काय घडले पुढच्या बाजूला हे अनेकांना माहिती नव्हतं। कारला लागलेली ही आग होती, मात्र नेमकी कशाला आग लागली हे न कळल्यामुळे ही धावाधाव सुद्धा काही काळ पाहायला मिळाली। अनेक जण आपल्या गाड्यांमधून उतरून अक्षरशः धावत गेले। दुर्दैवी बाब हीच आहे की अतिशय तंत्रज्ञानानं परिपूर्ण अशा स्वरूपाचा हा बोगदा बनवण्यात आला होता, मात्र मग ही यंत्रणा का कुचकामी ठरली असाही प्रश्न उपस्थित होतोय। दिनेशजी, आता तुम्हाला आमचा आवाज येत असेल तर सांगाल नेमकं काय काय घडलं, तुम्ही काय काय पाहिलं? 11:20 वाजता आग लागली असं तुमचं म्हणणं आहे? 11:45च्या दरम्यान ही घटना घडली मॅडम। ही आतमध्ये जेव्हा आम्ही गेलो तर गाडीला आग लागली होती। काय समजत नव्हतं, पुढचे लोक हा विचार करत होते, पण आम्ही सर्व लोकांनी सहकार्य केलेलं, लोकांना गाड्या फिरवण्यासाठी मदत केली। मी सुद्धा माझी गाडी सोडून गाड्या युटर्न मारण्यासाठी लोकांना सांगितलं। ज्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक काय अडकले होते त्यांना सुद्धा सहकार्य केले आम्ही। जे ज्येष्ठ नागरिक जास्त प्रमाणात घाबरले, महिला वर्ग होत्या ते जास्त घाबरल्या। आगीचा धूर इतका होता आणि कोस्टल रोड इतका छोटा आहे की त्यातून धूर बाहेर येण्यासाठी काय मार्ग नव्हता। माझ्यासोबत जे 4-5 लोक होते गाडीतून, मी त्यांना सुद्धा विनंती केली तुम्ही गाडीतून उतरून बाहेरच्या दिशेला चालत जा। मग आम्ही गाडी घेऊन जस्ट आता बाहेर आलोय। पोलीस यंत्रणा आलेली आहे, मुंबई पोलिसांनी खूप लवकरात लवकर येऊन लोकांना सहकार्य केलेलं आहे आणि अग्निशामक दल सुद्धा इथे आलेलं आहे। बरं दिनेशजी, तुम्हाला कळलं होतं का नेमकं काय झालं होतं? आग लागली गाडीला, काय झाले, कशामुळे हे सगळी ठप्प यंत्रणा हे कळलं होतं? आग कशामुळे गाडीला पेट घेतला मॅडम आता ते सांगू शकत नाही, कारण वातावरण इतकं मुंबईचं वातावरण पण इतकं दमट आहे आणि गरमी आहे। कारला आग लागली आणि त्यामुळे या सगळ्या गाड्या थांबल्यात ते नाही, बोगद्यामध्ये प्रत्येक गाडी एसी लावूनच जाते मॅडम आतमध्ये, तर त्याच्यामुळे गरमी असेल किंवा गाडी जुनी असेल, काय प्रॉब्लेम असेल माहित नाही मॅडम जी। आता ते गाडी पेटाचं काय कारण होतं ते माहित नाही मॅडम। नाही दिनेशजी, पण परिस्थिती एकदम भयान होती, लोकांना काय समजत नव्हतं, लोक इकडे तिकडे सैरावैरा पळत होते। म्हणजे लोकांना समजायला उशीर झाला की कारला आग लागली आहे। नेमकं काय झालंय हे तुम्हाला कधी कळलं की नेमकी कारला आग लागली आहे हे नेमकं कधी कळलं? नाही, त्याच मोमेंटला दिसत होतं ना मॅडम, समोर दिसत होतं आम्हाला की धूर येतोय, आग लागली दिसत होतं ना आम्हाला। पण आता आम्ही आमचा जीव वाचवायचा, ती गाडी विझवायची, काय करायचं हेच समजत नव्हतं मॅडम। अच्छा, पण अग्निशमन दलाची गाडी पोहोचायला तिथे तब्बल अर्धा तास लागला आणि अत्याधुनिक स्वरूपामध्ये आहेत, स्प्रिंकलर्स आहेत, ते काही ऍक्टिव्हेट होताना दिसले होते का तुम्हाला? नाही, तिथे जेव्हा ऍक्टिव्हेट होतं आतमध्ये एकदम सेंटरला होतं ना मॅडम, ना पुढे ना मागे काय समजतच नव्हतं आणि तिथे कोणी अधिकारी नव्हते, कोस्टल अधिकारी वगैरे, कारण आतमध्ये पुन्हा माणसांना चालायला वगैरे काय परमिशन नाही आणि युटर्न मारायला तिथे जे जागा ठेवली असती तर एवढ्या गाड्या अडकल्या पण नसत्या। बरं, त्यावेळेला ज्यावेळेला ही आग लागली तेव्हा फायर अलार्म वाजला होता का? नाही, फायर अलार्म नाही वाजला मॅडम। अच्छा,
म्हणजे तुम्ही प्रत्यक्षदर्शी म्हणजे पाहिल्यानंतरच तुम्हाला कळलं की आग लागली आणि आता आपल्याला इथून दुसऱ्या मार्गानं जावं लागणार आहे किंवा मागे लोक वळावं लागणार एकमेकांना आहे? सांगायला लागले ना, लोक एकमेकांना सांगायला लागले गाड्या फिरवा, गाड्या फिरवा, गाड्या फिरवा. अच्छा, साधारणपणे किती गाड्या तिथे अडकून पडल्या होत्या आणि पुढच्या बाजूला आतमध्ये इतकी भरम होत आहे. साधारणपणे किती गाड्या अडकून पडलेल्या होत्या? अरे नाही ना म्हटलं मॅडम, 1000 गाड्या असतील मॅडम. अच्छा, आणि बाजूला म्हणजे दोन्ही बाजूनी मिळून 1000 गाड्या अडकलेल्या होत्या. दोन्ही बाजू म्हणजे वन होती ना, हम्म. एक लाईनच चालू होती. जी मुंबईच्या दिशेला जाण्याची लाईन होती, तो भोगद्यामध्ये आग लागली ना. पण दिनेशजी, मुळात आपण म्हणजे म्हणतोय वरळीवरून मुंबईमध्ये तुम्ही राहता, नरिमन पॉइंटला जाणाऱ्या भोगद्यामध्ये. बरोबर. तुम्ही म्हणताय तसं की मुंबईमध्ये आपण राहतो, मुंबईमध्ये सर्व स्वरूपाच्या सुविधा आहेत. मग अशा पद्धतीनं दुर्घटना घडली तर खरोखरीच सगळी यंत्रणा सज्ज आहे असं तुम्हाला वाटतंय का? मॅडम, कोस्टल रोडच्या आतमध्ये पहिली गोष्ट म्हणजे मॅन पॉवर नाहीये. आता तिथे अग्निशामक दलचं एक युनिट यांनी बसवायला पाहिजे, तिथे मॅन पॉवर बसवायला पाहिजे. जागोजागी आता कोस्टल रोड जवळजवळ 3 ते 3.5 किलोमीटरचा कोस्टल रोड असेल मला असं वाटतं. तर त्याच्यामध्ये पोलीस यंत्रणेंना पण एक कॅबिन बसायला दिली पाहिजे, जेणेकरून काही मदत होऊ शकते. तर भविष्यामध्ये अशी काही घटना होऊ नये म्हणून सरकारने काळजी घ्यावी. पण मुंबई पोलीस इतकं सतर्क आहे तर त्यांना जसा मेसेज गेला त्यांनी फटाफट पोलिसांच्या गाड्या आल्या, फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या आणि लोकांना बाहेर काढलेले त्यांनी. जी, नक्कीच. तुम्ही सुद्धा सुखरूपपणे बाहेर आलात आणि बाकीचे जे लोक अडकलेले होते ते सुद्धा आता बाहेर पडलेले आहेत. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी. कारण या संपूर्ण घटनेमध्ये प्रत्यक्षदर्शी सांगतायत की जवळपास हजारो गाड्या अडकलेल्या होत्या आणि लोकांना अक्षरशः भीती वाटू लागली की आता इथून आपण अडकून पडू की काय, आणि त्यामुळे गाड्या वळवण्यास सुरुवात करण्यात आली. आणि याच भागात अडकलेले दिनेश गोसावी हे आपल्याला अधिक माहिती देत होते. दिनेशजी, धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी. आणि सध्याची तिथली नेमकी काय स्थिती आहे हे देखील जाणून घेणार आहोत. जुई, सध्या आपण बघतोय की या भागातल्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आता हलवण्यात आलेल्या आहेत, मात्र आत्ताची सध्याची तिथली नेमकी काय स्थिती आहे? प्रज्ञा, माझ्या मागे तू पाहतेस की ही तीच गाडी आहे जी अक्षरशः जळून खाक झाली होती. आता इथे आपण पाहिलं तर मग इथे एक दुसरी गाडी जी आहे ती आणली गेली आहे. ती इथे तिला खेचून बाहेर घेऊन जाईल आणि त्यानंतर हा जो सगळा परिसर आहे तो सगळा परिसर इथे स्वच्छ केला जाईल आणि त्यानंतर जो बोगदा आहे तो वाहतुकीसाठी सुरू केला जाणार आहे. मात्र इथे आपण पाहतोय की यंत्रणा ज्या आहेत त्या आता इथे सगळ्या दाखल झाल्या आहेत. फायर ब्रिगेडचे जे ऑफिसर आहेत ते महापालिकेचे कर्मचारी आहेत आणि त्या व्यतिरिक्त पोलीस आहेत, फायर ब्रिगेडचे कर्मचारी आहेत, हे सगळे इथे आले आहेत. आणि आता ही जी गाडी आहे त्या गाडीला देखील इथून बाहेर काढलं जाईल आणि त्यानंतर हा जो बोगदा आहे तो वाहतुकीसाठी सुरू केला जाणार आहे. अगदी DCP देखील इथे आले आहेत, कारण का ही एक मोठी दुर्घटना होती. अक्षरशः एक गाडी अर्धा ते पाऊण तास बोगद्याच्या आतमध्ये जळत होती आणि हा बोगदा कोंदट असल्यामुळे ही जी आग आहे त्याचे लोंढे आहेत धुराचे ते संपूर्ण बोगदावर पसरत होते आणि त्यामुळे ही जी घटना होती ती अत्यंत गंभीर होती, भीषण होती.